ज्यावेळेस एखाद्या समतल सपाट पृष्ठभागावरती आपण पाणी टाकतो त्यावेळेस पाणी कोणत्या उताराला काय निश्चितपणे जाईल हे सांगता येत नाही, कारण जो जमिनीचा पृष्ठभागाचा उतार असतो तो स्पष्ट ज्यावेळेस असत नाही, तर नेमकी त्याच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी या मैदानी खोऱ्यामध्ये होते बांगलादेशमध्ये. या ठिकाणी गंगा आणि ब्रह्मपुत्रा ज्या वेळेस संपूर्ण गाळाचं वहन करून या ठिकाणी बांगलादेशमध्ये येतात, तर त्यावेळेस बांगलादेशच्या किनाऱ्यावरती पोहोचता या ठिकाणी उतार इतका मंद झालेला असतो, जमिनीचा पृष्ठभाग हा एवढा समतल झालेला असतो की नदीला या ठिकाणी निश्चितपणे कोणत्या दिशेने वाहत जायचंय हे समजत नाही किंवा नदीचा वेग खूप मंद झालेला असतो. आता एक नदी ज्यावेळेस काय वाहून येत होती, गंगा असेल ब्रह्मपुत्रा असेल, या दोन्ही नद्या, त्याच्यानंतर त्याला येऊन मिळणारी बराक नदी असेल, त्याच्यानंतर सिक्कीममध्ये उगम पावणारी या ठिकाणी जेमू ग्लेशियरमधून उगम पावणारी तिस्ता नदी असेल, अशा सर्व नद्या ज्या ठिकाणी काय बांगलादेशमध्ये काय एकत्र आल्याच्या नंतर गंगेमार्फत ज्यावेळेस काय गाळाचं वहन करून आणलेले असतात, तर नदीचा उतार मंद झाल्याच्या कारणानं नदीचा वेग इतका कमी होतो की नदी स्वतःच्या पात्रामध्ये वाहून आणलेलं जे काही गाळ आहे त्या गाळाचं संचयन असेल किंवा त्या गाळाचं निक्षेपण असेल स्वतःच्याच या ठिकाणी काय मुखाशी करत असते. या ठिकाणी या संपूर्ण भागामध्ये काय गाळाचं निक्षेपण करते आणि त्याच गाळामधून नदी वेगवेगळ्या वितरिकांमार्फत, शेकडो लाखो वितरिका आहेत या ठिकाणी, काय मोजता येणार नाहीत एवढे कॉम्प्लेक्स प्रकारची काय या ठिकाणी काय भूरचना तयार झालेली. तर हे जे काय ब्लॅक पार्ट आपण दाखवलेले आहेत ते आहेत गाळाचे भाग, जमिनीचा भाग आहे ज्या ठिकाणी गाळाचं संचयन झालेलं आहे. आणि या गाळांच्या दरम्यानमधून या ठिकाणी काय नदी वेगवेगळ्या काय असंख्य वितरिकांमार्फत काय ती एक प्रकारे काय या ठिकाणी नदीचं पाणी जे आहे ते वितरिकांमध्ये काय परावर्तित होतं आणि काय संपूर्ण जो काय दक्षिण किनारा आहे बांगलादेशचा तो संपूर्णपणे या ठिकाणी काय झालेला आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या वितरिकेनं व्याप्त झालेला आहे. तर या सर्व वितरिका आपण काय ब्ल्यू लाईन्स दाखवलेल्या आहेत, या वितरिकांच्या मार्फतच काय ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर हा जो संपूर्ण काय गाळाचा त्रिकोणी भाग झालेला आहे तयार झालेला आहे, तर त्यालाच काय म्हणतो आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणतो किंवा डेल्टाची निर्मिती झालेली असं म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला काय डेल्टा दिसतो, अशा पद्धतीने काय त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. आता हा समतल एवढा भाग असतो की ज्या ज्या वेळेस काय भरती येते 24 तासांमध्ये 2 वेळेस ज्या वेळेस भरती येते आणि ओहोटी या क्रिया घडतात, तर त्यावेळेस हा जो गाळाचा प्रदेश आहे या संपूर्ण गाळाच्या प्रदेशावरती काय समुद्राचं पाणी येतं आणि ज्यावेळेस ओहोटी येते त्यावेळेस काय पाणी परत निघून जातं. तर ही संपूर्ण जमीन जी आहे ती खारीय मृदा बनलेली आहे आणि या खारीय मृदेमध्ये जी वनस्पती वाढते त्याला म्हणतो आपण खारफुटी किंवा यालाच काय मॅनग्रोव्हची वने असं म्हटलं जातं, त्याला की खारफुटीची वने असं म्हणतात. तर वेगवेगळ्या प्रजाती आहेत, तर त्याच्याबद्दल बघायचं नाही. तर हे जे या ठिकाणी काय खारफुटीची वने आहेत किंवा हा जो त्रिभुज प्रदेश आहे याचं नाव आहे सुंदरबन. बांगलादेशमधील सुंदरबन जे आहे ते खारफुटी वनांचा प्रदेश आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा विस्तृत प्रदेश म्हणून ओळखला जातो. खारफुटीचे जे जंगल आहे, खारफुटीचे जे वन आहे ज्याचं की नाव सुंदरबन आहे, तर सुंदरबन हा जगातील सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तर हा तथ्य लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला काय विचारला गेलेला आहे खूप वेळा आणि काय परत नंतर सुद्धा काय विचारला जाईल. तर नाव काय आहे त्याचं सुंदरबन आहे. खारफुटीची जी काय या ठिकाणी काय वनस्पती आहे तर त्या दलदलीच्या प्रदेशामध्ये या ठिकाणी या वनस्पती काय करतात, त्यांचे जे मूळ आहेत ते जमिनीच्या वरी खोडावरती या ठिकाणी जसं फांद्या येतात झाडांना तर तशा प्रकारे यांची मुळे जे आहेत ते अशा पद्धतीने काय खोडावरती वाढतात आणि ती काय जमिनीपर्यंत पोहोचतात आणि काय जमिनीमध्ये जाऊन काय रुततात, या ठिकाणी काय घट्ट धरून ठेवतात. म्हणून अशा पद्धतीने काय एका झाडाला आलेले काय असंख्य ज्या मुळं आहेत त्या सर्व मुळं या ठिकाणी काय खोडावरती असतात आणि त्या काय जमिनीमध्ये गेलेल्या असतात. तर म्हणून हा जो प्रदेश असतो तो चालण्यालायक बिलकुल असत नाही. त्या ठिकाणी आपण काय नौका विहार करू शकत नाही किंवा चालू शकत नाही, अति घनदाट अशी जंगले असतात. तर अशा पद्धतीने काय खारफुटीची वने या ठिकाणी काय वाढलेली आहेत.
म्हणून एक सगळ्यात महत्त्वपूर्ण उपयोग, एकदम मजबूत प्रकारची या ठिकाणी काही छोटे छोटे असतात, हां खूप काय अरुंद त्यांचा खोड नसतो, एकदम बारीक खोड असतात या ठिकाणी, जसं झुडपांची काय झुडपांना आलेली खोड असतात, मात्र खूप आणि खूप मजबूत प्रकारची जी खोडं असतात. आणि यांचा जो पृष्ठभाग आहे, यांची जी साल आहे या झाडांच्या काय खारफुटीच्या वनातील काय या वनस्पतींची, तर ती खारीय प्रकारची असते या ठिकाणी. तर सहसा यांचा कुठला या ठिकाणी काय उपयोग नाही, जाळण्यासाठी म्हणून काय एक इंधन म्हणून या लाकडांचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण या ठिकाणी काय वैशिष्ट्य काय की ज्या किनाऱ्यावरती काय या प्रकारची काय सुंदरी वने असतात किंवा खारफुटीची वने असतात, त्या किनाऱ्यांचं सागरी लाटा ज्या असतात विशाल, किंवा समुद्रामध्ये काय होणारे सुनामी असतील, भूकंप असतील, यांच्यामुळे काय विशाल काय विध्वंसकारी जे काय समुद्री लाटा सागराकडे काय किनाऱ्याकडे येतात, तर किनाऱ्याचं संरक्षण या खारफुटींच्या वनांमुळे झालेलं आहे. एक प्रकारे काय रोधक म्हणून या ठिकाणी काय काम करतात, एक प्रकारे काय बॅरियर ऑफ अ बीच असं म्हणता येईल. किनाऱ्यांची या ठिकाणी काय संरक्षक कवच म्हणून या ठिकाणी काय या वनांनी काय काम केलेलं आहे. म्हणून या वनांचं काय महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात काय वाढलेलं आहे. आणि यांच्या संवर्धनासाठी काय वेगवेगळे काय प्रोजेक्ट या ठिकाणी वेगवेगळे काय कार्यक्रम राबवले जातात. तर हे झालं खारफुटींच्या वनांच्या संदर्भात. तर हे जे सुंदरवन आहे, या सुंदरवनांबद्दल काय आणखीन दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे परीक्षेमध्ये याच्या अगोदर सुद्धा विचारलेले आहेत. तर हरणं आपण काय कुरणावरती बघतो, हरिण जे असतं तर ते जमिनीवरती राहणारा काय प्राणी आहे. मात्र पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये किंवा बांगलादेशच्या सुंदरबनमध्ये राहणारे जे हरिण आहेत ते जमिनीवरती राहत नाहीत. तर हा संपूर्ण जो काय जलव्याप्त क्षेत्र याच्यामध्ये काय खारफुटी एवढ्या काय दाट स्वरूपात वाढलेली की एक प्रकारे म्हणजे असं सपोज करा की असं समजून चला की खालच्या बाजूला संपूर्ण काय समुद्राचं प्राणी आहे, समुद्राचं पाणी आहे या ठिकाणी, आणि त्याच्यावरती काय खारफुटींच्या काय या मुळांचं आणि खोडांचं एवढं दाट जाळं त्या ठिकाणी काय पसरलेलं आहे की त्या दाट जाळ्यांवरती म्हणजे काय झाडांच्या या फांद्यांवरती किंवा मुळांवरती हे हरिण राहतात. त्याला एक संज्ञा पडलेली आहे, कोणती, डान्सिंग डिअर. तर डान्सिंग डिअर कुठं आढळेल आपल्याला, तर पश्चिम बंगालमध्ये किंवा बांगलादेशमध्ये आढळतं. आणि द ग्रेट बेंगॉल टायगर जे आहे, लाईफ ऑफ पाय या पिक्चरमध्ये बघितलं असेल तुम्ही, तर तो बेंगॉल टायगर सुद्धा या सुंदरबन वनांची काय ओळख आहे. आणि सुरुवातीच्या काय पिरियडमध्ये काय याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये तुम्हाला काय द्वीपकल्पी भारतामधील काय जे गीरचं अभयारण्य आहे गुजरातमधलं, त्या ठिकाणी गीर, मांडव, बारदा जे आपण डोंगर बघितले होते, तिथं बघत असताना सांगितलं होतं की गीरच्या अभयारण्यामध्ये काय सिंह आढळतो. आणि हे जे काय पश्चिम बंगालचं या ठिकाणी काय सुंदरबन आहे तर त्या ठिकाणी काय बेंगॉल टायगर आढळतो. तर वाघ आणि सिंह आढळणारा भारत हा आशिया खंडातील एकमेव देश आहे ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह हे दोन्ही हिंस्र प्राणी काय एकाच देशामध्ये आढळतात. असं अद्भुत या ठिकाणी काय भूगोल भारताचा आहे. आपल्या इतर कुठलाही देश नाही. तुम्ही पार युरोपपासून या ठिकाणी काय रशियापासून संपूर्ण सौदी अरेबियापासून इंडोनेशिया, मालदीव वगैरे सगळे जे देश आहेत आशिया खंडातले, त्या संपूर्ण आशिया खंडामध्ये असा एकही देश नाही ज्या ठिकाणी काय सिंह आढळतो. भारत हा एकमेव देश. आणि भारत आणि काय सिंह आणि वाघ आढळणारं काय दोन्ही प्राणी आढळणारा सुद्धा काय भारत हा एकमेव देश आहे. तर हे झालं काय सुंदरबन वनांच्या बाबतीत. तर या सुंदरबनचा जो विस्तार आहे, सुंदरबनचा विस्तार या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, आपण दाखवलं होतं, हां या ठिकाणी आहे. तर गंगेची जी उपनदी हुगळी नदीपासून ते मेघना नदीपर्यंत या सुंदरबन वनांचं काय झालेलं आहे विस्तार झालेला आहे. आणि हा जगातील सगळ्यात मोठा काय त्रिभुज प्रदेश आहे या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठं काय खारफुटींचं वन या ठिकाणी काय आढळतं. तर बांगलादेशमध्ये काय मुख्य त्याचा विस्तार आहे, पण बऱ्याच प्रमाणात त्याचा विस्तार या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्यामध्ये सुद्धा झालेलं आहे. तर भारतामध्ये सर्वाधिक खारफुटीच्या वनांचा विस्तार कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे, तर सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये. पॉईंट लिहून घ्या. तर या ठिकाणी लिहू आपण बघा. तर त्यानंतर सर्वाधिक सागरी किनारा असलेलं राज्य कोणतं आहे, तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा काय कळवायला सांगितलेलं होतं मी. मागे प्रश्न विचारलेला होता की सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला भारतीय राज्य कोणतं आहे, तर ते आहे गुजरात. तर आपल्याला असं म्हणता येईल पश्चिम बंगालच्या नंतर भारतामध्ये पश्चिम बंगालच्या नंतर गुजरात या राज्यामध्ये काय खारफुटी वनांचं काय प्रमाण सर्वाधिक आहे. आणि गुजरात नंतर तिसरं राज्य आहे आंध्र प्रदेश. एवढे 3 राज्य लक्षात ठेवा, बस झाले.
काय खारफुटींच्या वनांचा जो विस्तार आहे, जे प्रमाण आहे ते पश्चिम बंगाल राज्यामध्ये सर्वाधिक आहे, त्यानंतर गुजरात राज्यामध्ये आणि त्यानंतर आंध्र प्रदेश राज्यांमध्ये यांचा विस्तार काय सर्वाधिक झालेला आहे. हे संपूर्ण तथ्य झाले त्रिभुज प्रदेशांच्या संदर्भात, जे की गंगा आणि ब्रह्मपुत्र काय नदीच्या काय मुखाशी तयार झालेले आहेत. तर याच्यानंतरचा शेवटचा आपला पॉईंट शिल्लक राहतो कोणतो, गंगा नदी जी आहे, तर गंगा नदीच्या काय उपनद्या ज्या आहेत त्या उपनद्यांच्या संदर्भात. तर आपण काय सुरुवातीला या ठिकाणी बघितलं होतं काय नकाशाची ओळख करून देताना की कोणत्या कोणत्या नद्या या ठिकाणी गंगेच्या उपनद्या आहेत, ज्या की या ठिकाणी डाव्या तीरावरून येऊन मिळतात आणि उजव्या तीरावरून येऊन काय गंगेला या ठिकाणी मिळतात. तर त्या नद्यांबद्दल बघू, म्हणजे काय हा जो चॅप्टर आहे काय गंगा नदी प्रणाली तो कंप्लीट होईल या ठिकाणी. तर सांगितलं होतं गंगेच्या नद्यांचं दोन प्रकारे विभाजन करता येतं. एक हिमालयातून उगम पावून येणाऱ्या नद्या आणि दुसरा प्रकार भारतीय द्वीपकल्पावरती उगम पावून येणाऱ्या नद्या, ज्या की गंगेला मिळतात. यांनाच ज्या हिमालयातून उगम पावून येऊन मिळतात त्यांना म्हणतो आपण काय डाव्या तीराला काय येऊन मिळणाऱ्या नद्या, गंगेच्या काय डाव्या तीरावरती येऊन मिळणाऱ्या नद्या. जर गंगा नदीचं काय मुख आपण इकडं या ठिकाणी काय पूर्वेला जर काय गृहीत पकडलं तर डावी बाजू ही असेल आणि उजवी बाजू कोणती असेल ही असेल. थेट अशाच प्रकारे प्रश्न विचारला जातो, म्हणून आपण त्या पद्धतीने काय करणार आहोत बघणार आहोत. म्हणजेच काय उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आणि दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या असा प्रश्न विचारला गेलेला नाही. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोणती नदी डाव्या तीरावरून काय येऊन मिळणारी नदी नाही. तर कोणती कोणती असेल, गंडक असेल, कोसी असेल, तिस्ता असेल आणि चंबळ असेल. तर चंबळ ही नदी काय डाव्या तीरावरून काय येऊन मिळत नाही, तर ती कोणत्या उजव्या तीरावरून काय येऊन गंगेला मिळते, असा फॅक्ट आहे. तर थेट तसाच प्रश्न विचारलेला असतो, म्हणून या दोन्ही लक्षात ठेवायची दिशा कोणत्या कोणत्या, एक डावी बाजू आणि दुसरी उजवी बाजू. तर चला तर मग काय एक एक नदी या ठिकाणी बघू. बघा गंगेला तिच्या उजव्या तीरावरती येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, यमुना आहे, चंबळ, सिंध, बेटवा, केन, टोन्स आणि शोण या नद्या आहेत. यांच्यापैकी यमुना नदी जी आहे ती प्रमुख नदी आहे किंवा गंगेची मुख्य उपनदी म्हणून काय गंगेला ओळखलं जातं. क्लिअर आहे. तर गंगा ही यमुनेची काय मुख्य नदी आहे आणि यमुना नदीचा उगम कुठं होतो या ठिकाणी, यमुनोत्री उत्तराखंडमधील काय यमुनोत्री ग्लेशियरमधून किंवा यमुनोत्री या हिमनदीमधून काय यमुना नदीचा उगम झालेला आहे. आणि अशा प्रकारे काय यमुना ही आणखीन एक काय यमुनेबद्दलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य, हिमालयामध्ये उगम पावणारी एकमेव यमुना ही अशी नदी आहे जी गंगेला डाव्या तीरावरती येऊन नाही मिळत, तर कोणत्या तीरावरती येऊन मिळते, उजव्या तीरावरती येऊन मिळते. तर यमुना ही एकमेव गंगेची अशी उपनदी आहे जी हिमालयात उगम पावते, मात्र उजव्या तीरावरती येऊन गंगेला मिळते. तर कोणत्या ठिकाणी मिळते या ठिकाणी, तर याचं नाव आहे प्रयागराज या ठिकाणी काय यमुना नदी येऊन मिळते. तर याचंच काय जुनं नाव होतं या ठिकाणी अलाहाबाद. तर हे जे अलाहाबाद आहे या ठिकाणी काय तर सगळ्यात मोठं संगमाचं हे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी यमुना नदी, दोन मोठ्या विशाल काय नद्या आहेत गंगा आणि यमुना, या दोन्ही नद्या ज्या ठिकाणी येऊन मिळतात ते सगळ्यात या ठिकाणी काय पवित्र स्थान मानले गेलेलं आहे. त्याचं अनन्यसाधारण महत्त्व काय ठरलेलं आहे भारतामध्ये, आणि ते हे ठिकाण कोणतं म्हणून ओळखलं जातं, प्रयागराज म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी गंगा यमुना तर मिळतातच, तर भूतकाळामध्ये त्या ठिकाणी एक काय नदीचं अस्तित्व होतं, सरस्वती. तर त्रिवेणी संगम म्हणून ओळखलं जातं गंगा यमुना आणि सरस्वती. तर गंगा आणि यमुनेचं नाव ज्या ज्या वेळेस येईल त्या वेळेस काय सरस्वतीचं नाव त्यांच्यासोबत काय आपसूक जोडलं जातं. आणि काय या तीनही नद्यांच्या काय संगमाचं ठिकाण कोणतं आहे, सध्या प्रयागराज हे आहे. तर त्यानंतर यमुना नदी या ठिकाणी काय प्रयागराज इथं गंगेला येऊन मिळते. तर भारतीय द्वीपकल्पाचा अभ्यास करत असताना पॉईंट असा बघितला होता की भारतीय द्वीपकल्पाचा जो उत्तरेकडील भाग आहे त्या उत्तरेकडील भागाचा उतार कोणीकडे आहे, उत्तर दिशेला आहे. तर या भारतीय द्वीपकल्पावरील जे माळवा पठार आहे, तर या माळवा पठारावरती उगम पावणाऱ्या या मध्य प्रदेशामधील काय 4 नद्या आहेत. कोणत्या कोणत्या, चंबळ, सिंध, काली सिंध असं नदी म्हणतात, त्याचं नाव आपण सिंध असं लिहिलेलं आहे. चंबळ, सिंध, बेटवा आणि केन. आणि त्याच्यानंतर आरवली पर्वतामध्ये काय उगम पावणारी एक नदी आहे, या ठिकाणी बघितलं होतं. ही अशा प्रकारे काय वाहते म्हणून काय आरवली पर्वत जो असा बघितला होता आपण, या आरवली पर्वताच्या पलीकडून उगम पावून या ठिकाणी एक नदी येते. कोणती नदी होती ही, बनास नदी होती. तर चंबळ, सिंध, बेटवा आणि केन या नद्या ज्या आहेत ते माळवा पठारावरती उगम पावून ते
थेटपणे गंगा नदीमध्ये काय आपल्या पाण्याचा विसर्ग करत नाहीत, तर यमुना या नदीमध्ये आपलं पाणी काय पाण्याचा काय विसर्ग करतात आणि यमुनेमार्फत ते काय होतात प्रयागराज या ठिकाणी काय गंगा नदीला जाऊन मिळतात. तर यमुना नदीची प्रमुख उपनदी कोणती असं जर विचारलं तर ती कोणती असेल नदी चंबळ. आणि याच चंबळ नदीला बनास ही नदी या ठिकाणी काय येऊन मिळते, जे की अरवली पर्वतामध्ये काय उगम पावलेली आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. बनास नदी अरवली पर्वतामध्ये उगम पावून काय करते चंबळ नदीला येऊन मिळते. चंबळ, सिंध, बेटवा आणि केन या यमुनेच्या काय उपनद्या आहेत, यमुनेला जाऊन मिळतात आणि यमुना मग काय करते त्या सर्व पाण्याचा विसर्ग गंगा नदीमध्ये प्रयागराज या ठिकाणी करते. त्याच्यानंतर टोन्स आणि शोण या दोन अशा नद्या आहेत ज्या स्वतंत्रपणे गंगा नदीमध्ये या ठिकाणी काय पाण्याचा विसर्ग करतात. बघा, शोण नदी जी आहे या ठिकाणी पटनाच्या थोडंसं अलीकडे एक क्षेत्र आहे, पटनाच्या जवळ म्हणता येईल आपल्याला, पटना शहरात नाही तर बिहारची राजधानी जी पटना आहे, तर पटना शहराच्या थोडंसं अलीकडे या ठिकाणी काय गंगेला जाऊन काय मिळालेली आहे. आणि शोण नदी आपण बघितलं होतं विंध्य पर्वत शिखरातील अमरकंटक जे शिखर होतं, या अमरकंटक शिखरावरून काय उगम पावून गंगेला जाऊन मिळणारी नदी कोणती आहे, शोण ही नदी आहे. तर या सर्व नद्या झाल्या या ठिकाणी काय उजव्या तीरावरती जाऊन मिळणाऱ्या. एकदा जर तुम्ही काय परत रिपीट केलं, यांचा व्यवस्थित अभ्यास केला तर काय लक्षात राहून जातील. कोणत्या कोणत्या, यमुना असेल, चंबळ, सिंध, बेटवा, केन असेल, टोन्स आणि शोण या नद्या. त्यानंतर आता डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या बघितल्या होत्या आपण. रामगंगा नदी बघितली होती, गोमती नदी बघितली होती, घागरा, त्याच्यानंतर गंडक, त्याच्यानंतर काली, त्याच्यानंतर या ठिकाणी कोसी ही सुद्धा नदी आहे जी बिहारमध्ये गंगा नदीला येऊन मिळते. तर या नद्यांबद्दल बघू. बघा, गंगा नदीला डाव्या तीरावरून काय येऊन मिळणार नद्या कोणत्या कोणत्या आहेत, रामगंगा नदी, गोमती नदी, घागरा नदी, गंडक नदी, काली नदी, तिस्ता नदी आपण या ठिकाणी दाखवली, तिस्ता नदी काय आहे आणि महानंदा नदी. या ठिकाणी काय एवढ्या नद्या ज्या आहेत त्या हिमालयामध्ये उगम पावतात. हिमालयामध्ये उगम पावून या नद्या डाव्या तीरावरती गंगा नदीला येऊन मिळतात. तर या एक एक नद्याबद्दलचं काय तथ्य बघू, जो परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. रामगंगा नदी जी आहे तर या रामगंगा नदीवरती तिहरी नावाचा प्रकल्प या ठिकाणी आहे. कोणतं, तिहरी नावाचं प्रकल्प जे आहे या ठिकाणी डॅम बांधण्यात आलेला आहे. आणि हा जो डॅम आहे तो भारतातील सर्वाधिक उंचीवरती स्थित असलेला काय डॅम आहे. पॉईंट लक्षात राहील, भारतामधील समुद्र सपाटीपासून सर्वाधिक उंचीवरती बांधला गेलेला प्रकल्प कोणता आहे, तिहरी प्रकल्प आहे, तिहरी डॅम या ठिकाणी आहे. रामगंगा असेल, गोमती असेल आणि घागरा असेल, रामगंगा, गोमती आणि घागरा या तीनही नद्या उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी काय उगम पावतात आणि कुठं या ठिकाणी गंगेला येऊन मिळतात. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये काय प्रवाहित होणाऱ्या नद्या आहेत. कोणत्या कोणत्या, रामगंगा, गोमती आणि घागरा. त्याच्यानंतर गंडक, काली आणि तिस्ता या नद्या बिहारमध्ये काय करतात, गंगा नदीला येऊन मिळतात. म्हणजेच काय बिहारमध्ये काय प्रवाहित होणाऱ्या नद्या आहेत. कोणत्या कोणत्या, गंडक, काली आणि तिस्ता या नद्या. त्याच्यानंतर महानदी आहे. महानदी या ठिकाणी बघा त्रिपुरामध्ये या ठिकाणी काय सिक्कीममध्ये उगम पावत नाही. तर ही नदी कुठं, पश्चिम बंगालचा विस्तार इथपर्यंत झालेला होता आणि याच्यावरी काय या ठिकाणी काय सिक्कीम आहे. तर पश्चिम बंगालच्या काही टेकड्या आहेत, दार्जिलिंगच्या टेकड्या ज्याला म्हणतो, आता लक्षात. तर त्या दार्जिलिंगच्या टेकड्यामध्ये उगम पावणारी महानंदा नदी जी आहे ती गंगा नदीला या ठिकाणी येऊन मिळते. बघा, रामगंगा नदीबद्दल बघितलं काय, तिहरी डॅम हा या ठिकाणी काय प्रकल्प विशेष आहे. गोमती नदी जी आहे, गोमती नदी डाव्या तीरावरती येऊन मिळणारी गोमती ही एकमेव नदी जी आहे जी की हिमालयामध्ये उगम पावत नाही. म्हणजे शिवालिक असेल किंवा लघु हिमालय असेल या हिमालयामध्ये उगम पावत नाही. तर ती उत्तर प्रदेशमधील भाबरच्या नंतरचा जो प्रदेश आहे, कोणता प्रदेश होता, भाबरच्या दक्षिणेला, म्हणजे काय मोठे मोठे काय शिलाखंडांचा जो भाग असतो विस्तृत 10 ते 12 किलोमीटरचा, तर तो प्रदेश असतो भाबरचा प्रदेश. या भाबरच्या प्रदेशाच्या काय दक्षिण दिशेला असणारा प्रदेश कोणता असतो, तराई. तर या तराई प्रदेशमध्ये ना एक फुलर सरोवर आहे. कोणतं, फुलहर किंवा फुलर सरोवर असं म्हणतात. तर उत्तर प्रदेशमधील तराईच्या प्रदेशामध्ये फुलर सरोवरावरती गोमती ही नदी उगम पावते आणि या ठिकाणी ती कुठं, गंगा नदीला येऊन मिळते. आणि याच गोमती नदीच्या काय किनाऱ्यावरती दोन महत्त्वपूर्ण काय शहरे आहेत, जौनपूर आणि या ठिकाणी काय जौनपूर आणि लखनौ, जी की यूपीची राजधानी आहे. जौनपूर आणि लखनौ या ठिकाणी लिहू आपण.
जौनपूर आणि लखनौ. तर जौनपूर आणि लखनौ ही गोमती नदीच्या काय किनाऱ्यावरील दोन महत्त्वपूर्ण शहरे आहेत. आणि गोमती नदी ही एकमेव नदी जी की उत्तर प्रदेशातील काय तराईच्या प्रदेशामध्ये फुलहर सरोवरातून उगम पावते, ती हिमालयामध्ये उगम पावत नाही. घागरा नदी जी आहे, घागरा नदी नेपाळमध्ये उगम पावून या ठिकाणी काय गंगा नदीला येऊन मिळालेली नदी आहे. तर याच घागरा नदीला नेपाळमध्ये शालिग्राम दोन नावांनी ओळखलं जातं. शालिग्राम ऑब्लिक नारायणी नदी. कोणती नदी? घागरा नदी जी की नेपाळमध्ये उगम पावून या ठिकाणी काय गंगा नदीला येऊन मिळते. तर त्या घागरा नदीची दोन नावे या ठिकाणी काय नेपाळमध्ये आहेत. कोणते? शालिग्राम किंवा नारायणी. त्याच्यानंतर असलेली या ठिकाणी काय कोसी नदी जी आहे, तर ती कोसी नदी या ठिकाणी काय बिहारमध्ये काय गंगा नदीला येऊन मिळते. तर याच कोसी नदीला जी नेपाळमध्ये उगम पावून या ठिकाणी कुठं गंगा नदीला येऊन मिळते. तर या कोसी नदीच्या बाबतीत काय परत प्रश्न विचारलेला आहे. तर कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणलं जातं. बिहारचे दुःखाश्रू असं म्हणलं जातं. का बरं म्हणलं जातं? की कोसी नदी बिहारमध्ये ज्या पात्रातून वाहते ते पात्र खूपच काय सपाट काय मैदानी प्रदेशाचं आहे. तर ज्या वेळेस या ठिकाणी काय कोसी नदी काय खूप मोठ्या प्रमाणात काय गाळाचं वहन करून आणते शिवालिकमधून. तर ही जी कोसी नदी आहे बिहारमध्ये काय मैदानी प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर तिचा उतार मंद झाल्यानंतर ती आणलेल्या गाळाचं निक्षेपण स्वतःच्याच पात्रामध्ये करते. आणि या ठिकाणी काय एकतर सुपीक गाळाचा प्रदेश असल्यामुळं त्या नदीचे बांध लवकर फुटतात. समजा नदी समजा मैदानी प्रदेशामधून थोडंसं असं या ठिकाणी काय गोलाकार गिरट्या घालून म्हणता येईल किंवा वळणांच्या रस्त्याने काय करते वाहत असते. अशा पद्धतीने ही कोसी नदी काय करते वाहते. पण ज्या वेळेस नदी खूप वेगाने या ठिकाणी काय या मार्गामध्ये प्रवेश करते तर बऱ्याच वेळा खूप मोठ्या प्रमाणात जलोढ निक्षेप सोबत आणल्यामुळं ती नदी या ठिकाणी करते हा जो बांध आहे तर हे बांध नदीचे किनारे काय तोडून बाहेर पडते आणि आपला मार्ग बदलते. अशा पद्धतीने ही नदी काय होते या ठिकाणी काय तिचा प्रवास काय नंतर येऊन मिळते. तर नंतरच्या वर्षी कोसी नदीचं हे जे पात्र आहे ते कोरडं राहतं या ठिकाणी आणि नदी इथून व्हायला लागते. तर अशा पद्धतीने हा जो काय नवीन प्रदेश आहे हा पूर्णपणे काय प्रभावित होतो. असं लक्षात घ्या की बिहारमध्ये अशी परिस्थिती बनते काही वेळा म्हणजे ज्या ठिकाणी ही नदी वाहते कोणती कोसी नदी. तर तुम्ही संध्याकाळी काय जेवण करत बसलेले आहात, पावसाळा सुरू आहे आणि पावसाचा जोर एवढा वाढतो आणि त्या कोसी नदीच्या पात्रामध्ये एवढा पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो की अचानक तुम्ही ज्या ठिकाणी बसले आहात त्या पाटाच्या खालून काय पाणी व्हायला लागले. अशी परिस्थिती त्या ठिकाणी येते आणि प्रत्येक वर्षी होतच असं नाही पण सहसा खूप वेळा असं घडलेलं आहे की बिहार जे आहे तर या कोसी नदीमुळे काय खूप मोठ्या प्रमाणात काय प्रभावित होतो. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय नुकसान दरवर्षी या ठिकाणी काय झालेलं आहे. म्हणून बिहारचे लोक त्याला काय खूप मोठ्या प्रमाणात काय कोसत असतील म्हणून त्याचं नाव कोसी पडलेलं आहे. तर ही झाली काय कोसी नदीच्या संदर्भात. आणि महानंदा ही नदी जी आहे जी की पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग टेकड्यामध्ये उगम पावून गंगा नदीला येऊन मिळणारी भारतामध्ये गंगा नदीला येऊन डाव्या किनाऱ्यावरून काय येऊन मिळणारी शेवटची नदी आहे. भारतामध्ये महानंदा नदी गंगेला येऊन मिळणारी काय शेवटची उपनदी आहे. एवढा फॅक्ट महानंदा नदीच्या संदर्भात काय लक्षात ठेवा. तर हे झालं या ठिकाणी काय संपूर्ण सर्व काय आपण जे काय उपनद्या आहेत त्रिभुज प्रदेश आहे गंगा ब्रह्मपुत्र असेल गंगेची वेगळी बदलणारी नावं असतील गंगेचं निर्माण कोणत्या पद्धतीने होतो गंगेचा उगम कुठं होतो तर उगमाच्या ठिकाणी त्यांची वेगळी नावं त्याच्यानंतर वेगळे जे या ठिकाणी प्रयाग होते त्यांची नावं ज्या घटकांवरती या ठिकाणी काय महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातात ते सर्व घटक काय कंप्लीट केलेले टिल. आणि याच्यानंतर सुद्धा काय संपूर्ण गंगा नदीच्या संदर्भात काही म्हणजे गंगा नदीचं काय महत्त्व एवढं अधिक आहे भारतामध्ये की त्याच्या संदर्भात काय सुरू करण्यात केलेले वेगळे कार्यक्रम असतील वेगळे प्रोजेक्ट असतील या ठिकाणी तर ते सगळे आपल्याला काय या ठिकाणी काय सविस्तरपणे बघायचे आहेत. टिल 2020 पर्यंतचे जे सगळे चेंजेस झालेले आहेत किंवा करंट गंगा नदीशी रिलेटेड जे काही चेंजेस आहेत किंवा प्रोव्हिजन्स जे झालेले आहेत या ठिकाणी इंडियामध्ये ते आपण काय बघू परीक्षेमध्ये काय त्यांच्यावरती प्रश्न विचारला गेलेले किंवा असे 1-2 पॉईंटसुद्धा ॲड केलेले आहेत ज्यांच्यावरती काय प्रश्न विचारला जाण्याची शक्यता अधिकाधिक आहे. तर बघा एक
फॅक्ट या ठिकाणी काय सांगतो, गंगा नदी जी आहे, गंगा नदीच्या पात्रामध्ये आळ्या कधीही होत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काय फॅक्ट आहे. रिसेंट तर एक न्यूज आपण काय सध्या कोरोनाचा काळ चालू आहे, तर गंगा नदीमध्ये या ठिकाणी काय मृत प्रेतांचं प्रमाण वाढलेलं आहे. काय मेलेले प्रेत जे आहेत ते आता आपण तर बघतो एवढी भयानक परिस्थिती बनलेली आहे की प्रेत जाण्यासाठी जागा शिल्लक नाही आहे. किंवा खूप किती मोठ्या प्रमाणात काय इंधनाचा वापर फक्त प्रेत जाण्यासाठी आज 2021 मध्ये काय चालू आहे हे आपल्याला काय दिसतंय. तर अशा परिस्थितीमध्ये एकतर काय रोगराई एवढी पसरलेली असताना, वातावरण एवढं प्रतिकूल असताना खूप लोकांनी, आता इन्सिडेंट नेमका कुठं घडला आहे हे आपल्याला माहिती नाही, पण गंगा नदीच्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंख्य प्रेतांचं प्रमाण काय आढळून आलेलं आहे. आणि त्या संदर्भात काय उत्तराखंड हायकोर्टानं काय निर्देश सुद्धा दिलेले की अशा प्रकारची काय जर कुणाची कृती दिसून आली तर त्याच्यावरती काय दंडात्मक काय कारवाई करण्यात येईल. तर गंगा नदीचं काय सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, कोणत्याही नदीमध्ये काय असं घडायला नको, पण गंगा नदीच्या संदर्भात पॉईंट असा आहे की 2008 मध्ये गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून काय दर्जा देण्यात आला. गंगा ही जी नदी आहे त्या गंगा नदीला 2008 मध्ये आपण पॉईंट्स या ठिकाणी काय मी सांगतो त्या पद्धतीने काय लिहून घेत चला. तर महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, तर तुम्हाला काय पुस्तकामध्ये काय एकाच ठिकाणी हे सगळे पॉईंट कुठेही भेटणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. इथं लक्षात हे सगळे असे की पॉईंट्स आहेत जे सगळे काय एकत्रित करून या ठिकाणी काय शोधून तुमच्यासाठी काय लिहून काढलेले आहेत, जे की या ठिकाणी काय सांगतो. तर 2008 मध्ये गंगा नदीला राष्ट्रीय नदीचा दर्जा देण्यात आला. राष्ट्रीय नदीचा दर्जा दिल्याच्या नंतर 2009 मध्ये गंगा नदीच्या पात्रामध्ये केवळ गंगा नदीच्या पात्रामध्ये आढळणारं जे जलीय काय जीव आहे या ठिकाणी कोणतं, गंगामधील या ठिकाणी काय डॉल्फिन. तर या डॉल्फिन जे काय आहे तर या जलीय जीवला या ठिकाणी काय राष्ट्रीय जलीय जीव म्हणून काय घोषित करण्यात आलेलं आहे. केवळ गंगा नदीच्या पात्रामध्ये काय आढळणारे जे डॉल्फिन आहेत तर त्या डॉल्फिनला राष्ट्रीय जलीय जीव म्हणून काय दर्जा देण्यात आला. 2008 मध्ये गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून या ठिकाणी काय दर्जा देण्यात आला. बघा 2009च्या नंतर झालेला बदल असा आहे की 2014 मध्ये ज्यावेळेस काय नरेंद्र मोदींचं सरकार आलं या ठिकाणी, तर BJP सरकार आल्याच्या नंतर 2016 मध्ये नमामि गंगा हा प्रोजेक्ट काय सुरू करण्यात आला. गंगेचं या ठिकाणी काय स्वच्छता करण्याच्या काय दृष्टिकोनातून किंवा गंगा नदीचं काय संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून काय 2016 मध्ये नमामि गंगा हा प्रोजेक्ट काय BJP सरकारनं काय, आपल्याला कोणत्या सरकारनं आणले हे विचारलं जाणार नाही, फक्त इसवी सन कोणत्या इसवी सनमध्ये काय नमामि गंगा हा प्रोजेक्ट काय सुरू करण्यात आलेला आहे असा प्रश्न असतो. तेवढाच फॅक्ट काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2017 मध्ये म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात काय अत्याचार चालू होते गंगा नदीवरती. अत्याचार म्हणजे एक प्रकार काय म्हणजे अनन्यसाधारण काय महत्त्व गंगेचं ओळखत उत्तराखंडाच्या हायकोर्टाने असं सांगितलं की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जिवंत राहण्याचा अधिकार आहे, स्वच्छ राहण्याचा अधिकार आहे, त्याच प्रकारचा अधिकार या राष्ट्रीय नदीला सुद्धा आहे. म्हणजे गंगा नदीचं या ठिकाणी काय म्हणजे गंगा नदीला या ठिकाणी काय प्रदूषणमुक्त राहण्याचा अधिकार आहे. प्रदूषणासहित किंवा काय त्या संपूर्ण काय कचऱ्यासहित काय ती नदी या ठिकाणी काय टिकू शकणार नाही. आणि अशा पद्धतीने जर चालू राहिलं तर एक प्रकारे काय संपूर्ण परिस्थिती की जी आहे त्या नदीची ती बदलून जाईल किंवा बिघडून जाईल. त्याच्यामध्ये जलीय जीवजंतू जे आहेत ते काय मरून जातील. खूप मोठ्या प्रमाणात काय आदिवास आहे. तर एक लिव्हिंग पर्सन ज्याला म्हणतो, लीगल लिव्हिंग पर्सन, कायद्यानुसार जीवित व्यक्ती जी असते अशा जीवित व्यक्तीचा दर्जा, लिव्हिंग पर्सनचा दर्जा 2017 मध्ये उत्तराखंडाच्या हायकोर्टाने असा निर्णय दिला की गंगा ही एक कायदेशीर काय जीवित व्यक्ती आहे. कायदेशीर जीवित व्यक्तीचा लीगल लिव्हिंग पर्सनचं स्टेटस त्या ठिकाणी काय गंगा नदीला देण्यात आलेलं आहे. म्हणजे गंगा नदीसोबत तुम्ही जर काय अमानुषपणे काय ट्रीट करत असाल तिला, असं जर निदर्शनास आलं आणि कुणी जर तुमच्यावरती असा आक्षेप घेतलेला असेल तर तुमच्यावरती एका लीगल पर्सनला तुम्ही पीडित केलेला आहे यानुसार केस चालू शकते. तर त्याचे पुढचे प्रोव्हिजन्स त्यांनी काय सगळे डिक्लेअर केलेले नाहीत, ते काळानुसार त्या ठिकाणी निर्णय घेतले जातील. पण गंगा नदी ही 2017 पासून ॲज पर काय हायकोर्ट ऑफ काय उत्तराखंड दॅट विल बी अ
लीगल लिव्हिंग पर्सन, एक जीवित व्यक्ती असेल. 2018 मध्ये गंगा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट या ठिकाणी आणण्यात आला. गंगा स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत गंगा नदीच्या किनाऱ्यावरती असणारे प्रमुख जे शहर आहेत, अलाहाबाद असेल, जसं की प्रयागराज आहे, त्याच्यानंतर बनारस आहे, तर मथुरा असेल, तर अशा काय महत्त्वपूर्ण शहरांचा विकास अशा पद्धतीने केला जाईल की गंगा नदीचं काय संवर्धन होईल. गंगा नदीचे जे घाट असतील, किनारे असतील या ठिकाणी, तर ते स्वच्छ ठेवले जातील आणि दिवाबत्तीची सोय करणे, त्याच्यानंतर चांगले या ठिकाणी काय बाग बगीचा असतील, वृक्षारोपण कार्यक्रम असेल तर या शहरांमध्ये, आणि हे शहर या ठिकाणी काय गंगा नदीची काय शोभा वाढवतील आणि त्याचं काय संवर्धनाचं काय काम करतील. अशा पद्धतीचे बदल या ठिकाणी काय या गावांमध्ये, या शहरांमध्ये केले जातील. म्हणून 2018 मध्ये आणलेला प्रोजेक्ट कोणता आहे? गंगा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, जो की काय या ठिकाणी विद्यमान सरकारने काय आणलेलं होतं. आणि याच्यासोबतच काय गंगा वृक्षारोपण कार्यक्रम हा सुद्धा काय राबवला गेलेला आहे. गंगा वृक्षारोपण कार्यक्रम, गंगा नदीच्या काय किनाऱ्यावरती काय वेगळं काय वृक्षांची लागवड करणे या ठिकाणी, तर आणि त्यांचं संवर्धन करणे हे सुद्धा काम. आणि त्याचबरोबर 2020 मध्ये या ठिकाणी टायगर प्रोजेक्टच्या धर्तीवरती, टायगर प्रोजेक्ट भारतामध्ये राबवला जातो. वाघांची संख्या खूप प्रमाणापेक्षा काय कमी झालेली होती, तो नंबर जो आहे तो ड्रॉप झालेला होता, त्याच्यामुळे काय टायगर प्रोजेक्ट राबवला जातो. तर त्याच धर्तीवरती 2020 मध्ये डॉल्फिन प्रोजेक्ट सुद्धा काय राबवला जातोय. डॉल्फिन प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्ट डॉल्फिन असं म्हटलं जातं. तर हा डॉल्फिन प्रोजेक्ट सुद्धा काय 2020 मध्ये काय राबवण्यास सुरुवात केली गेलेली आहे. तर हे संपूर्ण सर्व काय तथ्य झाले काय गंगा नदी प्रणालीच्या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण घटक होता. त्याच्यामुळं एवढे सगळे डिटेल्स आपण या ठिकाणी काय बघितलेले आहेत. तर एवढी माहिती पुरेशी आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर याच्या व्यतिरिक्त वेगळी काही एफर्ट्स घेण्याची आवश्यकता नाही. हा जो व्हिडिओ असेल तुमच्यासाठी काय कोणतेही PCS एक्झाम असेल तुमचं, काय स्टेट सिव्हिल एक्झाम असेल कोणतेही, त्याच्यानंतर कुठली काय अदर काय गव्हर्नमेंट काय कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असेल, त्याच्यामध्ये गंगा नदी प्रणालीच्या संदर्भात जर भूगोलाचा प्रश्न येतोय तर आउट ऑफ दिस पोर्शन ते काही विचारणार नाहीत. 99% या ठिकाणी काय, चला आपण काय 99%ला पण वाढवू, 100% या ठिकाणी काय गॅरंटी देतो. तर त्या ठिकाणी काय एवढंच पुरेसं आहे. तर आपण या ठिकाणी काय थांबू. पुढच्या पिरियडमध्ये आपण ब्रह्मपुत्र नदी प्रणाली या ठिकाणी जी आहे तर त्या ब्रह्मपुत्र नदी प्रणालीबद्दल बघू. काहीशे फॅक्ट्स मोजके त्याच्यामध्ये दिलेले आहेत. गंगे इतकं जास्त त्याचं महत्त्व नाही, फक्त अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या प्रदेशातून काय तिचा प्रवास होतो. तर त्या नदीबद्दल पुढच्या पिरियडमध्ये बघू. तोपर्यंत या ठिकाणी विश्रांती घ्यायचं, सगळ्यांनी अभ्यास करत राहायचं आहे आणि चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. आणि जर खरंच तुमचा अभ्यास होतोय असं जर तुम्हाला काय खरंच वाटत असेल तर नक्की त्या ठिकाणी काय थोडंसं माझ्यासाठी काही कष्ट घ्यायचेत. लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला वाटेल तिथंपर्यंत तेवढ्या व्यक्तींना काय करा, म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा. खूप सारे असे विद्यार्थी आहेत ज्यांना अशा कंटेंटची आवश्यकता आहे, जे प्रिपरेशन करतात. सो स्टे ॲट होम, स्टे सेफ. थँक्यू. थांबू.